खरं तर गेल्या काही महिन्यातलं महाराष्ट्राचं राजकीय चित्र आपण बघितलं तर काँग्रेसची स्थिती उबाटा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटापेक्षा खूप भक्कम आहे. परंतु आमदारांचा एखादा मोठा गट बाहेर पडून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अशा प्रकारचं चित्र दिसत नव्हतं. हे चित्र शिवसेनेत दिसलं, हे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसलं. उद्धव ठाकरेंना सोडून पक्षातले अनेक आमदार बाहेर पडले, शरद पवारांना सोडून पक्षातले अनेक आमदार बाहेर पडले. आता हे जे उरलेले पक्ष आहेत त्या उरलेल्या पक्षांची ताकद काँग्रेस इतकी मजबूत नाहीये. तरी सुद्धा काँग्रेसला काही जागांवर माघार घ्यावी लागली. हे पाहून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सांगली भिवंडी सारख्या हमखास जागांवर पाणी सोडून काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबई सारख्या जागा आलेल्या आहेत. उत्तर मुंबई हा भाजपचा अनेक वर्ष बालेकिल्ला राहिलेला आहे. अशा जागी काँग्रेस उमेदवार देऊन इथे निश्चितपणे पराभव होणार आणि अशा भिकार जागा पक्षाच्या पदरात पडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला भोवण्याची शक्यता आहे, महाविकास आघाडीला भोवण्याची शक्यता आहे.